त्या भागामध्ये आणि मग अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये काहींनी म्हटलं की बाबा मग तुम्ही ते आमच्या लोढाजींच्या मुलासोबत एक करार आम्ही केला, त्याच्यावर खूप लोकांनी म्हटलं की लोढाजी तर तुमच्या मंत्रिमंडळातच आहे, इथेच बसून त्यांच्याशी करार का नाही केला? बरोबर आहे, इथे बसूनही करार करता आला असता त्यांच्यासोबत. पहिली गोष्ट तर आपल्यालाही कल्पना आहे की त्यांचे जे सुपुत्र आहेत हे काही केवळ त्यांचे सुपुत्र नाही, महाराष्ट्रातले आणि देशातले एक लीडिंग उद्योजक आहेत. यांच्यासोबत कशाचा करार आपण केलाय? आपण 1,00,000 कोटीचा करार केलाय FDIचं गुंतवणूक इन डेटा सेंटर. आणि गुंतवणूक कोण करणार आहे? लोढांचं काम काय आहे? लोढांचं काम आहे जागा आणि सगळ्या व्यवस्था करणं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणणं, पाणी आणणं, हे त्यांचं काम आहे. गुंतवणूक कोण करणार आहे त्या ठिकाणी? सगळे हायपर स्केलर्स गुंतवणूक करणार आहे. Amazon, STT, मायक्रोसॉफ्ट, NTT, म्हणजे जगातल्या ज्या सगळ्यात मोठ्या डेटा सेंटर कंपन्या आहेत त्या करणार आहेत. आणि म्हणून त्यांच्यासोबत करार केला. हा लोढांसोबतचा करार नाही आहे, लोढांनी त्यांच्या वतीनं केलेला करार आहे. या सगळ्या कंपन्यांची गुंतवणूक त्याच्यामध्ये आहे. एक पंचशीलचा देखील या ठिकाणी उल्लेख झाला. पंचशील जी पुण्यातली कंपनी आहे त्यांच्यासोबत तुम्ही करार केला. हा पंचशीलचा करार नाही आहे. पंचशील सोबत हा ब्लॅकस्टोनचा करार आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा डेटा सेंटर आहे. Amazon, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा आणि ओरॅकल हे गुंतवणूक त्या ठिकाणी करणार आहेत. आणि मग रहेजा सोबत एक करार झाला ज्याच्यामध्ये GIC सिंगापूर आणि वॉर्बक पिंक्स हे त्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे समजून न घेता जी काही टीका केली जाते की जणू काही आम्ही फिरायलाच त्या ठिकाणी गेलो आणि आता काहीतरी करायचं म्हणून काही कागदांवर सह्या करून आलो, असं नाहीये. डावोस इज अ व्हेरी सिरियस बिझनेस आणि तो सिरियस बिझनेस करून आम्ही त्या ठिकाणून येतो. आणि म्हणून मला असं वाटतं बरं याच्यामध्ये आपण एक अजून गोष्ट बघितली पाहिजे, थेट परकीय गुंतवणूक. आता थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे आणि देशाची एकूण जेवढी थेट परकीय गुंतवणूक आहे त्याच्या 39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. बरं याच्यामध्ये MOU आणि थेट परकीय गुंतवणुकीत फरक काय आहे? MOU हा इरादा आहे आणि FDIचे जे आकडे येतात ते RBI झालेली गुंतवणूक म्हणजे आलेले पैसे सांगतात. म्हणजे हा वादा नाही आहे, हा इरादाही नाही आहे. प्रत्यक्ष जे पैसे देशामध्ये आले त्या वर्षामध्ये FDIच्या रूपानं ते सांगितलं जातं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण देशाच्या 39% गुंतवणूक येते. आणि म्हणून मला असं वाटतं की याही संदर्भात आता बेरोजगारीचा दर हा देखील आमच्या भास्कररावांनी मांडला, वडेट्टीवार साहेबांनी मांडला. अलीकडच्या काळामध्ये काय होतं की आम्ही विरोधी पक्षात होतो, आपण वृत्तपत्रांचा आधार घेतोच, पण जिथे डेटा सेट्स अवेलेबल आहे तिथे वृत्तपत्राचा आधार का घ्यावा? आता बेरोजगारीचा दर वगैरे याच्या सगळे स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगतो. देशाची आर्थिक पाहणी जी असते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात. सगळ्या कुठलं तरी पेपर छापतो, मला तर आश्चर्य वाटलं, महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर 11.7%. कोणाच्याच काळामध्ये 11% पर्यंत 10%वर पोहोचलो नाही आपण बेरोजगारीच्या, कोणाच्याच नाही. इतकी बेरोजगारी कधीच महाराष्ट्रात नव्हती, नेव्हर इन स्टॅटिस्टिक्स. पण तरी देखील मी सांगतो की सातत्याने हा दर आपण खाली आणतो. आपण जर बघितलं तर बेरोजगारीचा दर 21-22 मध्ये 2021-22 मध्ये हा 4% होता. 23-24 मध्ये 3.3% तो खाली आणला आणि 2025 साली तो बेरोजगारीचा दर 3.1% आहे. म्हणजे आधीच्या वर्षांपेक्षा देखील कमी झालेला आहे, वाढलेला नाहीये, हा कमी झालेला आहे.